शेखर, नेत्राचं आणि तुझं लग्न ठरवून मोकळे सुद्धा झाले. नेत्रा आणि माझं लग्न? नाही, बाबा का ठरवतील असं? पण आई तरी खोटं का बोलेल? ती खूप जेन्युअनली सांगत होती मला सगळं. नाही नाही, नेत्राशी लग्न करण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. ती खूप चांगली मैत्रीण आहे माझी. सगळं व्यवस्थित होत होतं, मग हे मध्येच साहेब, बोलवलंत मला? नाही, मी नाही बोलवलं. ठीक आहे, मी येते. नेत्रा थांब. साहेब, काय झालं? नाही, काही नाही. अद्वैत साहेबांना लग्नाबद्दल कळलंय, म्हणून तर ते शेखर साहेबांना घेऊन गेलेत बोलायला. काय वाटलं असेल त्यांना हे सगळं कळल्यावर? काय सुरू असेल त्यांच्या मनात? पुढे काय होणार आहे? ज्या घटनेचा मला संकेत आला ती घटना घडणार असेल तर अद्वैत साहेबांच्या मनात काहीतरी असेलच ना. नाहीतर अद्वैत साहेब माझ्या एवढ्या जवळ काय येतील? मी तिला एवढंच सांगितलं की एवढंच लक्षात ठेव, तू अद्वैतचं रक्षा कवच आहेस. एवढंच लक्षात ठेव. आणि मलाही मनापासून काय वाटते माहितीये का, नेत्राच्या घरची सून व्हावी. खरं तर या विषयावर मी तुझ्याशी रुपालीशी बोलणार होतोच, पण तुम्हाला आधीच कळलं. शिवाय नेत्राशी आधी बोलणं गरजेचं होतं. अद्वैत, आता रुपालीबद्दलचे सगळे गैरसमज दूर झालेत. मला या घरामध्ये फक्त आणि फक्त चांगलंच घडायला हवंय. आणि रुपाली, मला यात तुझी साथ हवी. रुपाली, मागचं सगळं विसरून जा. आपण पुन्हा नव्यानं सुरुवात करूया. जे काही घडलं त्याकरता मी तुझी माफी मागतो. एक्स्ट्रीमली सॉरी. थँक्यू. अद्वैत, मला सांग, तू नेत्राबरोबर जास्त वेळ घालवलायस. पण माहिती आहे नेत्रा,
तू विचार कर ना, नेत्रामुळे तुझ्या आयुष्यात त्या घरात किती चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. अरे नेत्रामुळे या घराला घरपण आलंय. बाकी सगळं सोडून दे, तू इतके महिने तिच्या सोबत आहेस, तिच्याशिवाय जगणं या घराला तुला खूप अवघड आहे रे. मला मान्य आहे ना, तुमच्या दोघांमध्ये खूप फरक आहे, मला मान्य आहे. पण तुमची मनं जुळली आहेत. तुझ्या मनात काय आहे, तुला काय वाटतं हे तू न सांगता तिला कळतं. आणि तुझंही तसंच आहे, तू तिचं मन ओळखतोस. आणि माझा अनुभव मला असं सांगतो, मला असं वाटतं की मनं जुळलेली असली ना की संसार सुखाचा होतो. आता सगळेच गैरसमज दूर झाले, त्यामुळे रुपालीला काय वाटतं याचा विचार न करता तू स्वतःचा निर्णय घे. आयुष्य तुझं आहे, संसार तुला करायचा आहे. तू तुझा निर्णय घे आणि कळव मला. नेत्राशी सगळं शेअर करावं असं वाटतंय, पण बाबांनी असं घोळ घालून ठेवलाय. कसं बोलू तिच्याशी? नेत्रा, खूप महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी, लवकर भेटायला ये. अगं बसून काय राहिलीस, ये ना लवकर. मला तुम्ही तू तू ओके आहेस ना? तुम्ही असं का विचारताय? नाही, काही नाही, जस्ट साहेब, तुम्ही ठीक आहात ना? ऍक्च्युली एक खूप चांगली गोष्ट झाली आहे जी मला तुझ्याबरोबर शेअर करायची. अचानक सगळंच एकदम खूप ऑकवर्ड झालंय, पण या सगळ्यात चांगली गोष्ट ही झाली आहे की आई आणि बाबांमधलं भांडण संपलं. पण साहेब, अद्वैत साहेबांना असं वाटतंय की तुम्ही मला माझ्या मनाविरुद्ध तयार केलं लग्नासाठी. त्याची काळजी तू करू नकोस, नाही मी बघतो काय करायचं ते. बाबा काय झालं, तुम्ही सगळे असे शांत का उभ्या? काय
असं हसायला काय झालं अचानक? काय नाही ती माहिती आहे ना कशी आहे ती. काहीतरी आठवलं असेल तिला अजून. कप ना कप. काय नाही. बरं बाबा, तुम्ही जरा चला, मला बोलायचंय तुमच्याशी. काय झालं? तुम्ही चला, मी सांगतो. आपण जेवायला जाऊयात मस्त कुठेतरी. नक्की. येस. पण मला सांगा, तुम्ही या सगळ्यात नेत्रा आणि माझ्या लग्नाचं काय काढलं मध्ये? अरे तुला मी बोललो होतो ना, तो सांगितलं होतं मी. पण या सगळ्यात नेत्रा कुठे आली? तुम्ही नेत्राचा काहीच विचार केला नाहीये. बाबा, लग्न म्हणजे लहान गोष्ट नाहीये. आणि बाकी सगळं सोडा, तुम्हाला माहितीये नेत्रा कशी आहे. ती माझ्यासाठी, या घरासाठी कसलाही विचार न करता काही करायला लगेच तयार होते. आणि तुम्ही तिच्या याच स्वभावाचा मिसयूज करताय असं मला वाटतं. ती कुठे राहते, ती किती शिकलीये, ती माझ्यासाठी कम्फर्टेबल आहे की नाही, मला तिच्याशी लग्न करायचंय की नाही, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही एकदा विचार करा बाबा, तुमच्यामुळे नेत्रावर अन्याय होतोय का? अद्वैत, नेत्रा तुला असं काही म्हणाली का? मी तिच्यावर कुठलाही निर्णय लादलाय, तिच्यावर मी अन्याय केलाय, तिच्यावर प्रेशर टाकलाय किंवा कुठल्याही गोष्टीसाठी तिच्यावर जबरदस्ती केली? नाही, ती असं काही म्हणाली नाहीये. तू तिच्यावरती अन्याय करतोयस, तिला जज करून. मी काय केलं? मला सांग, तिला असं वाटूच शकत नाही का रे की तिच्या आयुष्यात तुझ्यासारखा मुलगा असावा? तिची काही स्वप्न असतील, इच्छा असतील, आकांक्षा असतील. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय की तिला मनापासून तुझ्याशी लग्न करायचंय. हा, तेही कर्तव्य म्हणून करणारच आहे. पण तिला तू आवडतोस, तिलाही तू आवडतोस आणि मला माहितीये तुलाही ती आवडते ना? आवडते म्हणजे ती मला माझी मैत्रीण. अरे मग प्रॉब्लेम काय आहे? अद्वैत, कधी ना कधीतरी कोणाशी तरी लग्न करायचंय. मग अशा मुलीशी का नको जी तुझ्यावरती जीव ओवाळून टाकते, जी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे, जी तुझ्यावर मनापासून प्रेम करते. अद्वैत, तूच विचार कर. म्हणजे जिला फॅमिली व्हॅल्यूज असतील अशी मुलगी हवी ना. आई, मला वाटतं आपण आपल्या घरच्या चालीरीती परंपरा विसरता कामा नये. या जन्मात काय, पुढच्या 7 जन्मात सुद्धा नेत्राची या घरची सून होण्याची योग्यता नाहीये. खरंच सांगते मी. रुपाली, तू म्हणतेस ना ते मला तितकंसं पटत नाहीये. घराण्याचा, चालीरीतींचा विचार करण्याची प्रथा तेव्हाच संपली जेव्हा तू सून म्हणून या घरात आलीस. तू रागावू नकोस किंवा चुकीचा अर्थ काढू नकोस, पण शेखरशी लग्न होऊन तू जेव्हा या घरात आलीस तेव्हा तू कोणत्या स्थितीत होतीस? नाही म्हणजे राजाध्यक्षांच्या घराची सून होण्याच्या योग्यतेची होतीस का? अगं रुपाली, तुझ्याबद्दल आम्हाला कोणालाच काहीही माहिती नव्हती, तरी सुद्धा घराणं, परंपरा, चालीरीती सगळं विसरून आम्ही तुझा सून म्हणून स्वीकार केला. निदान नेत्राच्या बाबतीत आपल्याला सगळ्यांना सगळं माहिती आहे. तेव्हा केवळ त्या कारणासाठी तू जर नेत्राला नकार देत असशील ना, तर मला ते फारसं पटत नाही. नेत्रा किती गुणी मुलगी आहे याची तुला व्यवस्थित कल्पना आहे. मला इतकंच म्हणायचं होतं की अद्वैत आणि नेत्रा, पण असो, म्हणजे मी सांगितलं फक्त, आता दुसरं काहीच हातात नाहीये माझ्या, नाही का? हे बघ, तू हा विचार ना आता मनातून काढून टाक. जेव्हा घरात लक्ष्मीच्या पावलांनी सून येते ना, तेव्हा ती येताना बरोबर सुख समृद्धी घेऊन येते. नेत्रा सुद्धा या घरात लक्ष्मीच्या पावलांनीच येते. तेव्हा आता फारसा विचार करू नकोस. घरात शुभ कार्य योजलंय ना, त्यात अगदी मनापासून आनंदाने सहभागी हो. शुभ कार्य तर पार पडायलाच हवं आहे. चल, आलेच.
माझं अद्वैत साहेबांवर प्रेम प्रेम आहे. हे काय सांगितलं शेखर साहेबांनी अद्वैत साहेबांना? काय करू काय करू मी कशी जाऊ त्यांच्या समोर? मी काय बोलू त्यांच्याशी? कसं वागू? माझं प्रेम आहे त्यांच्यावर असं कळलं त्यांना. काय वाटत असेल त्यांना माझ्याबद्दल? देवी काय झालं? सगळी गडबड झाली सगळी गडबड. अद्वैत साहेबांना कॉफी द्यायची आहे. कॉफी मी नाही देऊ शकत. कशी जाऊ त्यांच्या समोर? काय बोलू त्यांच्याशी? कशी वागू? पण त्यांना कॉफी नाही मिळाली तर त्यांचा दिवस सुद्धा चांगला नाही जाणार. देवी आई काय झालं? इकडे आड तिकडे विहीर झाली. नाही मी नाही जाऊ शकत त्यांच्या समोर. कशी बोलू त्यांच्याशी? साहेब कॉफी आणली. बापरे नाही. साहेब ब्लॅक कॉफी. बापरे साहेब तुमच्यासाठी कॉफी. नाही मला नाही जमणार. नाही मी नाही बोलू शकत त्यांच्याशी. काय बोलू? कशी वागू? काय कळत नाही. काय करू ते? काय करू? कशी बोलू त्यांच्याशी? काय बोलू? कसं वागू? देवा काय चाललंय? गंमत बघा. माझंही तसंच झालंय. ही दीड दमडीची लोक वार करतायत माझ्यावर. ठरवून केलंय सगळं प्लॅनिंग आहे. आणि इतकं हुशारीने केलंय ना प्लॅनिंग की अद्वैतला असं वाटायला लागलंय की सगळं व्यवस्थित घडतंय ते नेत्रामुळेच घडतंय. हे सगळं जर असंच सुरू राहिलं तर
सगळं चांगलं होत आहे असं वाटून अद्वैत नेत्राबरोबर लग्न करेल. ती सून म्हणून या घरात येईल, माझ्या डोक्यावर बसेल आणि मी काहीही करू शकणार नाही. कमाल आहे ना, घरात एवढं सगळं प्लॅनिंग सुरू होतं पण तुला पत्ताही नाही लागला. हेच तुलाही विचारू शकते मी. घरातच होतीस ना, झोपा काढत होतीस, काहीच कसं नाही केलंस तू. माझं सगळीकडे लक्ष होतं म्हणून तर कळलं ना की अद्वैत आणि नेत्राच्या लग्नाचं प्लॅनिंग सुरू आहे. नाहीतर तुला लग्न झाल्यानंतर कळलं असतं. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सर डिझाईन्स मध्ये तुम्ही सांगितलेले चेंजेस झाले, एकदा बघून घ्याल का प्लीज? हो. गुड मॉर्निंग नेत्रा मॅम. गुड मॉर्निंग. सर प्लीज हॅव अ सीट. सर मी आलोच. नेत्रा, मला कळतंय हे सगळंच अचानक खूप ऑड झालंय, पण हे सगळं आपल्या दोघांच्याच बाबतीत आहे ना, तर मग आपल्या दोघांनाच बोलावं लागेल याविषयी. तू ऍक्च्युली मलाही कळत नाहीये मी काय बोलू, कसं बोलू, आणि मला जास्त बोलायचंही नाहीये या विषयावर. बाबांनी मला सांगितलं की तू तुला मी म्हणजे तुझं नेत्रा, तुला कळतंय ना मला काय बोलायचं. नेत्रा प्लीज सांग ना मला, हे खरं आहे का? असं काही नाहीये ना? शेखर साहेब असं का केलं तुम्ही? आता काय बोलू मी? तू टेन्शन नको घेऊस, मी बाबांशी बोलेन यावर. जर त्यांनी मला खोटं सांगितलं असेल ना तर. खोटं काहीच. तिला मनापासून तुझ्याशी लग्न करायचंय. तू टेन्शन नको घेऊस, मी बाबांशी बोलेन यावर. जर त्यांनी मला खोटं सांगितलं असेल ना तर. खोटं काहीच नाहीये. असं वाटतंय मी स्वप्नात जगतोय. अचानक ही रियालिटी समोर आली आणि मी जागा झालो. नेत्राबद्दल ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मी कधीच विचार केला नव्हता. मी तिला फक्त माझी खूप जवळची मैत्रीण मानायचो. मैत्रीपासून सुरू झालेलं आमचं नातं आता अशा एका वळणावर आलंय की पुढे काय होईल खरंच काही कळत नाहीये. खरंच काहीच कळत नाहीये. आईने मुलींचे फोटो दाखवले तेव्हा माझी नाही म्हणण्याची इंटेन्सिटी आता कुठे गेली? बाबांनी मला नेत्राबद्दल विचारल्यावर मी तेवढ्याच ठामपणे नाही का नाही म्हणू शकत आहे. असं का होतंय? नेत्रामध्ये काय कमी आहे? काहीच नाही.
ती ज्यासाठी माझ्यासोबत माझी सावली बनून राहते त्या गोष्टींवर माझा विश्वास नाहीये, तरी नेत्रा 24 तास माझ्यासोबत असावी, माझ्या डोळ्यांसमोर असावी असं का वाटतंय मला? वाटणार, थोडं अवघडल्यासारखं वाटणारच. हे सगळं अपेक्षितच नव्हतं, त्यामुळे थोडं अवघडून जायला होणारच ना. पण हा सुद्धा विचार करायला हवा की अद्वैत साहेबांपेक्षा जास्त कोण समजून घेऊ शकतं मला या जगात. नाही, जर आमचं लग्न व्हावं हेच नियतीच्या मनात असेल तर मग ते मी मान्य करायलाच हवं. अद्वैत साहेब मला आवडतात का हा प्रश्न जेव्हा मी स्वतःला विचारते तेव्हा त्याचं उत्तर हो असंच मिळतंय. त्यामुळे जर अद्वैत साहेबांची लग्न होणार असेल तर मी स्वतःला या नियतीच्या प्रवाहात झोकून द्यायला तयार आहे. नेत्रा, साहेब, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. मी आलेच हं जरा. काय झालं? तुझं पैंजण कुठे आहे? पैंजण हा, तुझं पैंजण आहे. दाखवशील? हे माझं पैंजण आहे. साहेब, तुमच्याकडे हेल्प करतोय मी.
अद्वैत, अद्वैत, मला किती आनंद झाला हे मी शब्दात नाही सांगू शकत. आपण कोणाशी लग्न करायचं हा आयुष्यातला खूप मोठा आणि अवघड डिसिजन असतो आणि या एका डिसिजनवरती आपलं अख्खं आयुष्य अवलंबून असतं. आपला डिसिजन, आपली निवड अचूक असेल आयुष्याचं सोनं होतं. माती अद्वैत बघ, रुपाली सुद्धा निशब्द झाली. आनंद कसा व्यक्त करायचा तेच कळत नाहीये तिला. हो ना रुपाली? रुपाली, नवरा बायकोत आभार मानायचे नसतात, पण तरी थँक्यू व्हेरी मच. तू हा लग्नाचा विषय काढलास. मी फक्त हा विषय पूर्णत्वाला घेऊन गेलो. बरं तुम्ही बोला, मी बाबांना भेटून येतो. आई, किती अनबिलिव्हेबल आहे सगळं. मी कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की मी नेत्राबरोबर लग्न करेन. डेस्टिनी वगैरे मी काही मानलं नाही आजपर्यंत, पण हे डेस्टिनी नाही तर काय आहे? म्हणजे बघ ना, तूच मला सांगितलंस की माझ्याकडे जसं एक सिंगल पैंजण आहे तसंच एक पैंजण नेत्राकडे सुद्धा आहे. ते पैंजण नेत्राचंच होतं. तुला आठवतंय का, मी लंडनहून परत आल्यावर बाबा मला एका लग्नाला घेऊन गेले होते. त्या लग्नात त्या पैंजणामुळे, आय मीन ते पैंजण ज्या मुलीचं आहे तिच्यामुळे माझा जीव वाचला होता. मी खूप शोधलं तिला, मला खूप इच्छा होती तिला भेटायची, पण आई, ती मुलगी सुद्धा नेत्राच होती. अनबिलिव्हेबल. आणि आई, नेत्राने बऱ्याचदा जीव वाचवलाय माझा आजपर्यंत. माझा ऍक्सिडेंट झाला होता त्यावेळी नेत्राच मला हॉस्पिटलला घेऊन गेली होती. साईटवरती ऍक्सिडेंट झाला त्यावेळी सुद्धा नेत्रानेच मला वाचवलं. आई, थँक्यू सो मच. नेत्रा इतके दिवस या घरात आहे, पण